नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पूर्ण आजी, प्रताप, कल्पना, अश्विन सगळेजण तन्वीच्या घरी जाण्यासाठी रेडी झालेले असतात. मात्र शकुनाचं पार्सल आलेलं नसतं. पूर्ण आजी जाण्यासाठी खूप घाई करत असते. सर्वजण असं ठरवतात की आपण वाटेमध्ये दुसरं काहीतरी गिफ्ट घेऊयात. पण अश्विन म्हणतो, मी लाल रंगाची साडी स्पेशल तिच्यासाठी निवडली होती आणि त्याच्यावरती एक स्पेशल अशी नोट पण लिहिली होती. प्रताप म्हणतो, मग आपण त्या पार्सलवाल्याला रविराजच्या घराचा ॲड्रेस देऊयात, ते पार्सल तिकडंच येईल. आता सर्वजण तिथून निघायला लागतात. त्याच वेळेस सायली त्यांना जाताना पाहते. सायली विचार करते की हे सगळेजण कशासाठी जात असतील. आता इकडे प्रतिमा सर्वांना आलेलं पाहून खूपच आनंदित होते. प्रतिमा त्यांचं छान स्वागत करते. आता तन्वी मनातच विचार करते की हे लोक इथे येऊन पोहोचले सुद्धा. या मूर्ख अश्विनला एवढं सांगता सुद्धा आलं नाही की हे सगळेजण घरातून निघले आहेत. प्रतिमा म्हणते, तुम्ही सगळे असे सहजच आलात ना, मला खूप आनंद वाटला आहे. कल्पना म्हणते, अगं आम्ही सहजच नाही आलो, खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. तितक्यात तन्वी म्हणते, अगं आई, तू काहीतरी सगळ्यांसाठी छान खायला करून आण ना. आणि असं म्हणून तिला ती आतमध्ये पाठवून देते. तन्वी म्हणते की तुम्ही आईसोबत काही बोलणार त्याच्या अगोदर मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. हा माझा आयुष्याचा प्रश्न आहे. आता इकडे सुभेदारांच्या घरी शकुनाचं पार्सल येतं. सायली ते पार्सल पाहते आणि आश्चर्यचकितच होते. इकडे प्रताप विचारतो की तन्वी, एवढं काय महत्त्वाचं बोलायचं आहे तुला? तुम्ही आमच्या लग्नाचा विषय डोक्यातून काढून टाका. बाबा खूप चिडले आहेत ना. तुम्ही त्यांच्याशी जरी माझ्या लग्नाचा विषय काढला ना तरीसुद्धा ते लग्न लगेच मोडून टाकतील. अर्जुन सायलीला कळालं तर ते आमचं लग्न होऊच देणार नाहीत. पूर्ण आजी म्हणते, हे आम्हाला अगोदरच माहिती आहे, त्याच्यामुळे आम्ही अर्जुन आणि सायलीला यातलं काहीच सांगितलेलं नाही आहे. तन्वी म्हणते, पण बाबांचं काय करायचं? त्यांना जर हे कळलं ना तर ते हे लग्न होऊच देणार नाही. असं जर झालं तर माझं तिसऱ्यांदा लग्न मोडेल आणि मग मी तर खरंच जीवच देईल. अश्विन म्हणतो, असं अभद्र काही बोलू नकोस. काहीही झालं तरीही मी तुझ्याशीच लग्न करणार. तन्वी सर्वांना कन्व्हिन्स करते की बाबांना सुद्धा या लग्नाबद्दल काहीच सांगायचं नाही. प्रतापला तिचं म्हणणं पटतं. कल्पना म्हणते, म्हणजे प्रतिमाला सुद्धा सांगायचं नाही? आणि हे लग्न आहे, बाहुला बाहुलीचा खेळ नाही आहे आणि असं चोरून लग्न करायला मला नाही आवडणार. पूर्ण आजी सुद्धा म्हणते की मला सुद्धा मान्य नाही आहे. तुझ्या बाबांचा राग निवळेपर्यंत आपण वाट पाहायची, पण प्रतिमा तुला नक्की समजून घेईल. तन्वी नाटकीच बोलू लागते, मला सुद्धा आईबापांपासून हे सगळं लपवताना खूप त्रास होतोय आणि तुम्हाला सुद्धा त्रास होणारच असेल. त्याच्यामुळेच म्हटलं ना की आमच्या लग्नाचा विषय आता तुम्ही डोक्यातून काढून टाका. मला काय आता दुःख सहन करण्याची सवय झाली आहे. ती मनातच म्हणते की म्हातारी पिघळते की नाही. आता म्हण ना की दोघांनाही न सांगता आपण हे लग्न उरकून टाकू. पूर्ण आजी म्हणते की आपण रविराजला नको सांगायला, पण तुझ्या आईपासून नको आपण हे लपवायला. तुझी आई तुझ्या पाठीशी नक्की उभी राहील. आता इकडे सायली म्हणते, हे नक्की सुभेदारांचंच पार्सल आहे ना? तो पार्सल आणणारा व्यक्ती म्हणतो की हो. सायली म्हणते की बघू याच्यावरती काय नाव आहे नक्की. तो नाव दाखवताना त्याच्या हातातील पाणी त्या पार्सलच्या नोटवरती सांडतं. पाणी बाजूला करताना त्याच्यावरचे अक्षरसुद्धा पुसून जातात. सायली म्हणते की याच्यावरती तर काही दिसत नाही आहे, काय लिहिलं होतं? तेव्हा तो व्यक्ती सांगतो की नाही, ते सांगता येणार नाही मला, आणि तो तिथून निघून जातो. पूर्ण आजी तन्वीला विश्वास देते की तुझं लग्न तुझ्या आईच्या संमतीने आणि आशीर्वादानेच होईल. आता तन्वी मनामध्ये म्हणते, म्हणजे ही म्हातारी त्या अर्धा मेंदूला सांगितल्याशिवाय राहणार नाही वाटतं. आता तेवढ्यात प्रतिमा तिथं येते आणि पूर्ण आजी तिला सांगते की मी खरं तर तुझी परवानगी घ्यायला आली आहे. मी अश्विनसाठी तुझ्या तन्वीचा हात मागते. आता सायली त्या नोटवरती काय लिहिलं होतं ते वाचण्याचा प्रयत्न करते. त्याच्यावरती तन्वी असं लिहिलं आहे. असं का वाटतंय मला? विमलताई, हे पार्सल पूर्ण आजींनी किंवा आईंनी मागवलं आहे का? तेव्हा विमल म्हणते की काय माहिती, हल्ली त्या माझ्याशी नीट बोलत नाहीत ना. म्हणजे सकाळी जे काही घडलं होतं, जेव्हा कॉफी द्यायला पूर्ण आजीकडे ती गेली होती, ते सगळं ती तिला सांगते. तेव्हा सायली म्हणते की विमलताई, हा राग तुमच्यावरचा नाही आहे, हा माझ्यावरचा आहे. अशी एखादी गोष्ट जी तुम्ही मला येऊन सांगाल म्हणून ती तुम्हाला कळून द्यायची नाही आहे. सायली लगेचच साडी सेंटरवाल्याला कॉल करते. इकडे प्रतिमा म्हणते की हा दोघांचाही लग्न करण्याचा विचार नेमकी तुमच्या मनामध्ये कसा आला? प्रताप म्हणतो, हा विचार आमच्या मनामध्ये नाही तर तन्वी आणि अश्विनच्या मनामध्ये आला. आम्ही तो फक्त आनंदाने स्वीकारला. कल्पना म्हणते, आता तू सुद्धा हो म्हण ना प्रतिमा. प्रतिमा म्हणते की मला यांच्याशी बोलावं लागेल तरच मी काहीतरी सांगू शकेल. तेव्हा कल्पना म्हणते, अगं मला खात्री आहे की रविराज भाऊजी या लग्नाला परवानगी देणारच नाही. म्हणूनच आमचं असं म्हणणं आहे की लग्न लागेपर्यंत त्यांना सांगायचंच नाही. प्रतिमाला खूपच धक्का बसतो. नाही, मी असं करू शकणार नाही. लेकीच्या लग्ना इतकी महत्त्वाची गोष्ट यांच्यापासून कशी काय लपवू मी? आता तन्वी लगेच रडायचं नाटक करते. पूर्ण आई, मी सांगितलं होतं ना की माझ्या नशिबामध्ये सुख नाहीच आहे, तुम्ही हा लग्नाचा विषय सोडून द्या, आणि रडायला लागते. पूर्ण आजी प्रतिमाला म्हणते की थोडा माझ्याही मनाचा विचार कर ना. म्हणजे
तू मला तुझ्या वचनामधून मुक्त केलेस, पण माझ्या मनामधली खंत काही जात नाहीये. आता तरी तुझी मुलीला माझी नातसून होऊ देत ना. प्रताप देखील म्हणतो की आमच्या घरामध्ये तन्वीचा जो अपमान झालाय तो आम्हाला भरून काढू देत. कल्पना म्हणते की मी तुला खात्री देते की माझा अश्विन तन्वीला खूप सुखात ठेवेल. पूर्ण आजी म्हणते की प्लीज प्रतिमा हो म्हण ना. एकदा तन्वी आणि अश्विनचा संसार सुखाचा झाला ना की मग मी डोळे मिटायला मोकळी. प्रतिमा म्हणते की अश्विन तिची किती काळजी घेतो हे पाहिलंय मी. त्या दिवशी तन्वीने त्याचे कॉल घेतले नाही तर तो घरी आला होता तिची विचारपूस करण्यासाठी. तन्वीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं तर त्यालाही वाईट वाटतं. एका जावयामध्ये आणखी कुठले गुण असायला हवेत. प्रताप म्हणतो म्हणजे प्रतिमा तुझा या लग्नाला होकार आहे का. तेव्हा प्रतिमा हो असं म्हणते. सगळेजण खूप खुश असतात. त्यावेळेस पूर्णाजी म्हणते की माझी आणखी एक विनंती आहे. जोपर्यंत तन्वी आणि अश्विनच्या डोक्यावरती अक्षता पडत नाहीत ना तोपर्यंत तू या लग्नाबद्दल रविराज, अर्जुन आणि त्याच्या बायकोला काहीच सांगू नकोस. हात जोडून विनंती करते की हे कार्य आनंदामध्ये पार पडू देत. माझं एवढंच ऐक. प्रतिमा म्हणते की तुम्ही हात नका जोडू पूर्णाई. आता मला सुद्धा तन्वीचं सुखच हवं आहे ना. पण हे सगळं सगळ्यांपासून लपून ठेवणं मला खूप जड जाणार आहे. पण तरीसुद्धा तुम्ही जे ठरवले ना तसंच होईल. आता इकडे सायली त्या साडी सेंटरला कॉल करते आणि त्यावेळेस तो व्यक्ती म्हणतो की सॉरी थोडंसं पार्सल पोहोचवायला उशीर झाला. तुम्ही पुन्हा पत्ता चेंज केला त्याच्यामुळे. पण तोपर्यंत आमचा डिलिव्हरी बॉय तिथून निघून गेलेला होता. मग सायली त्याला दुसरा कुठला पत्ता दिला होता हे विचारते. तेव्हा तो व्यक्ती रविराज किल्लेदारचे नाव सांगतो. सायली विचार करते की खास लाल साडी म्हणजे शकुनाची साडी आणि ती किल्लेदारांच्या घरी पाठवली होती म्हणजेच प्रियासाठी पाठवली होती. म्हणजे मला लेबलवर तिचे तन्वी नाव असल्यासारखं वाटत होतं ते खरं होतं. पण या सगळ्याचा अर्थ काय आहे. सायली लगेच अर्जुनला कॉल करून सांगते की शकुनाची साडी आणि सामान घरच्यांनी रविराज काकांच्या घरी पाठवलं आहे. या सगळ्याचा अर्थ काय म्हणायचा. तेव्हा अर्जुन म्हणतो शकुनाची साडी म्हणजे लग्नासाठी असते तीच का. तेव्हा सायली हो म्हणते. अर्जुनला खूप आनंद होतो. फॅन्टॅस्टिक म्हणजे प्रियाचं लग्न होतंय. तुम्हाला खुश व्हायला पाहिजे. तुम्ही टेन्शन काय घेताय. तन्वीचं लग्न होतंय म्हणजे ती मुलगी तुमच्या नवऱ्याच्या पाठीमागे अजिबात लागणार नाही. आय होप की तिचा लाईफ पार्टनर चांगला असेल. आता देवच त्याला वाचवेल. सायली म्हणते म्हणजे आई बाबा हाच आनंद साजरा करायला त्यांच्या घरी गेले असतील का. अर्जुन म्हणतो की हो पूर्ण आजी खुश झाली असेल ना म्हणून सगळे गेले असतील त्यांच्या घरी. तुम्ही टेन्शन नका घेऊ. सायली स्वतःशीच म्हणते प्रियाचं जर लग्न ठरत असेल तर ही खूप चांगली गोष्ट आहे. पण मग मला इतकी काळजी का वाटून राहतीये. आता इकडे सायली खूप काळजी करत असते. त्यावेळेस अर्जुन तिथं येतो आणि तुम्ही अजूनही तोच विचार करताय ना. तन्वीचं जर लग्न ठरलं असेल ना तर हे चांगलीच गोष्ट आहे ना. ते पूर्ण आजी म्हणत नाही का काय ते सुंठी वाचून खोकला गेला. सायली म्हणते पण मला खूप काळजी वाटते हो. अर्जुन म्हणतो की मला सुद्धा खूप काळजी वाटते. म्हणजे अख्खं जग सोडून त्याला फक्त हीच मुलगी दिसली का. अर्जुन तिला हसवण्याचा प्रयत्न करतो. इतके का तुम्ही सिरियस आहात. थोडं हसा ना असं बोलतो. त्यावेळेस सायली म्हणते सिरियसच गोष्ट आहे ही. जर प्रियाचं लग्न ठरलं असतं तर तिने गावभर दवंडी पिटली असती. बढाया मारल्या असत्या आपल्या इथे येऊन. तर मित्रांनो येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तन्वी लग्नासाठी तयार झालेली असते आणि प्रतिमा देखील तिच्या शेजारी उभी असते. तितक्यात सुमन तिथं येते आणि म्हणते अरे वा एवढे तयार होऊन तुम्ही नक्की निघालात कुठे. मला तर क्षणभर असं वाटलं की लेक तिच्या लग्नासाठी सजतीये आणि आई तिला तयार करते. तर दोघीसुद्धा खूपच घाबरतात. इकडे अश्विन लग्नासाठी अगदी साधे कपडे घातलेले असतात त्यांनी. तेव्हा पूर्ण आजी म्हणते की तुझं लग्न लपवण्याच्या नादामध्ये तू आता हे असं जाणार आहेस का लग्नासाठी. अश्विन म्हणतो घरातून निघताना जर नवऱ्या मुलासारखा नटून निघालो तर घरच्यांना संशय येईल. त्याच्यामुळे तो तसाच तिथून निघून जातो आणि हातामध्ये एक बॅग असते. थोड्या वेळानंतर प्रताप आणि कल्पना तयार होऊन येतात. विमलला सांगतात की माझ्या मित्राच्या मुलाचा साखरपुडा आहे म्हणून आम्ही तिकडं चाललो आहोत. सायली हे सर्व पाहत असते. तिला खूपच संशय येतो. आता जेव्हा सगळेजण घरातून बाहेर निघतात तेव्हा सायली देखील त्यांचा पाठलाग करते. सर्वजण कोर्टामध्ये आलेले असतात. सायली देखील घाईघाईनेच वरती जाऊन उभी राहते. अश्विन सांगतो की लग्नामध्ये आपल्याला साक्षीदार लागतील ना म्हणून हे माझे कलिग आहेत. यांना मी तन्वीच्या बाजूने सह्या करण्यासाठी बोलवलं आहे. आता त्याच वेळेस नेमकी अर्जुन देखील त्या ठिकाणी आलेला असतो. तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अश्विन आणि तन्वीचं लग्न अर्जुन सायलीच्या समोर येईल का हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.